रे सारी. कवा आजी आता हे कुत्र गेलं. मी पाहू राहिली 5-6 दिवसापासून तुझ्या मांग मांग शिवून राहिलं. ड्युटीहून आली की त्या मांग 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 बरोबर येते. तू त्याला घरी आली की जेवायला येते तर मस्त दूध पोळी आणि मस्त 2-3 तास झोपते. झोपला की मग चुपचाप चालला जाते. हे कोणतं नाटक लावलं आता नवीनच. हो ना बाई, कोणाचं होय काय माहित बाई ते कुत्र. चांगल्या घरचं असं वाटते मले. त्याच्या मालकीनले माहित आहे की नाही माहित आहे काय माहित बाई. आजी मग एक काम कर ना, एखादी चिठ्ठी लिहिन त्याच्या गळ्यात टाकून दे. म्हणजे त्याच्या मालकीनले तरी माहित पडेल की तू आपल्या घरी येत असते म्हणून झोपाले. हो बाई, बरोबर आयडिया दिली त्या. आता मी त्याच्या गळ्याले की नाही चिठ्ठीच बांधतो. त्याच्यावर लिहितो चांगली की तुम्हाला माहित आहे काय तुमचं कुत्र आमच्या इथे झोपाले येते म्हणून. आण बरं पेन, आण बरं, मी ह्या कागदावर लिहितो आणि त्याच्या गळ्याले बांधतो. बरोबर आणतो थांब. हे घे पेन. तुम्हाला माहित आहे का तुमचं कुत्र आमच्या घरी रोज दुपारी झोपते. जमलं. Oh no! मग आज तर या कुत्र्यानं गळ्याला चिठ्ठी बांधून आणली. काय लिहिलं गड्याच्या मालकीनं? हो आम्हाला माहित आहे. काय करू बाई, माझा नवरा रोज दारू पिऊन येते, रोज कटकट करते. त्याच्यामुळे ह्या कुत्र्याची झोपच होत नाही म्हणून तो झोपायला येते. उद्यापासून मी येऊ का ताई तुमच्याकडे झोपायला?